नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक सांगवी बुद्रुक प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना उबाटा गटचा प्रचाराचा भव्य शुभारंभ। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत सांगवी बुद्रुक प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले असून यामध्ये सौ राणी भारत सरोदे, अनुसूचित जाती महिला गणेश मारोतराव शहाणे व ओबीसी पुरुष व सौ बेगाबाई विश्वनाथ कोकाटे का सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे। या तिन्ही अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सांगवी बुद्रुक येथील अंबानगर परिसरातील श्री शिव मंदिरात नारळ फोडून मोठ्या उत्साहात करण्यात आलाय। यावेळी परिसरातील नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थितांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत महापालिकेत स्वच्छ, पारदर्शक व जनहिताचे काम करणाऱ्या शिवसेनेलाच संधी द्यावी असे मत व्यक्त केले। सांगवी बुद्रुक परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल असा विश्वास उमेदवारांनी नागरिकांना दिलाय। यावेळी उपस्थित मतदारांना आवाहन करण्यात आले की दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मशाल या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे। शिवसेनेचा पारंपरिक जनसंपर्क, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास याच्या जोरावर या प्रभागात विजय निश्चितच असल्याचा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 3 सांगवी बुद्रुकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यावेळी खासदार नागेश पाटील अस्टीकर, शिवसेना माजी संपर्क प्रमुख धोंडूदादा पाटील, जिल्हा प्रमुख बबन बासे, महानगर प्रमुख प्रकाश मारावार, तालुका प्रमुख सुनील कदम, युवा सेना विभागीय सचिव महेश भाऊ खेडकर, अनिलअण्णा धानोरकर, श्यामभाऊ उदावंत, संतोष भाऊ टाक, जोंधळे मामा, शेषराव थोरात यांची यावेळी उपस्थिती होती। आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गणेशजी शहाणे, बेगाबाई कोकाटे, राणी सरोदे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची फौज त्या नांदेड शहरातली उतरलेली असून या रॅलीचं उद्घाटन आताच आमचे जिल्हा प्रमुख बबन बारसे, युवा सेनेचे विभागीय सचिव महेश जी खेडकर यांच्या हस्ते झालेले आहे। या उत्तरमध्ये गेल्या वेळेस ज्या नगरसेवकांनी विकासाच्या नावावर लूट केलेली आहे त्यांना पाणी पाजण्यासाठी आमचे नगरसेवक विकासाची गंगा घेऊन उतरलेले आहेत। आपल्या माध्यमातून मी विनंती करतो प्रभाग क्रमांक 3च्या लोकांना की त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी मशाल आहे, या मशाल बटनावर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावी। हे तिन्ही नगरसेवक जनतेच्या सुखदुःखात जाणार आहेत, जनतेच्या अडीअडचणीला जाणार आहेत आणि उद्धव साहेबांना प्रेरित असलेले काम हे तिन्ही नगरसेवक करणार आहेत। पुनश्च आपल्या माध्यमातून विनंती करतो की सत्ताधारी काँग्रेस असो, अवघ्या 5 वर्ष राज्य केलेले भारतीय जनता पार्टी असो आणि गद्दार गटाचे, शिंदे गटाचे असो, हे तिन्ही हे नांदेडला लुटून खाण्याचं काम केलेलं आहे। आपल्याच्या माध्यमातून विनंती करतो एक वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करावं, सत्ता आमच्या हाती द्यावं, नांदेडचा विजय नामी करून दाखवून नांदेडचा विकास। या ठिकाणी आपल्याला कोणत्या पक्षाचं आव्हान वाटते काय? आम्हाला कोणत्याच पक्षाचं आव्हान नाही, आमचे शिवसैनिक कडवट आहेत, कोणत्याही आव्हानाला पेलण्याची ताकद त्यांच्याकडे। काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली, काही फरक पडणार आहे? काही फरक पडत नाही। सत्ताधाऱ्यामध्ये गोंधळ आहे, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये गोंधळ आहे। शिंदे गटामध्ये तर साप मुंगूचा खेळ झालेला आहे। एक आमदार स्वतंत्र लढतो तर दुसरा आमदार राष्ट्रवादी पार्टी सोबत नांदेड शहरामध्ये युती करतो। त्यामुळे कोणाचंच आव्हान नाही, आम्ही स्वतंत्र लढा देत आहोत, आमची फौज सज्ज। वाघाळा महानगरपालिका वार्ड क्रमांक 3 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार राणी भारत सरोदे, गणेश शहाणे, बेगाबाई विश्वनाथ कोकाटे यांच्या प्रचारार्थ
आज त्यांच्या प्रचाराचं नारळ सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये, या वार्डातल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज फुललेला आहे. आज या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी उतरलेले आहेत. या कार्यकर्त्यांचं काम गेल्या 20 वर्षापासून या प्रभागामध्ये आहे आणि या प्रभागामध्ये फिरत असताना अशी परिस्थिती आहे की महानगरपालिकेच्या वार्डामध्ये फिरत आहोत काय ग्रामपंचायतच्या वार्डामध्ये फिरत आहोत हेच आम्हाला काही लक्षात येत नाही. या महानगरपालिकेच्या अंबानगर या नगरामध्ये फिरत असताना या अंबानगर महानगरपालिका नाल्या रस्ते बंगल्याच्या नंतर एखाद्या गावची ग्रामपंचायतचा वार्ड भरा अशी परिस्थिती या वार्डाची आहे. नक्कीच आमचे गणेश शहाणे व त्यांच्या सोबत असणारे दोन्ही उमेदवार निवडून आल्याच्या नंतर या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. मतदारांना हेच आव्हान आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे उमेदवार आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून पुढे येत आहेत. जसे गोरगरीब कुटुंबातील उमेदवार आहेत तर सर्वांना एक मतदारांना एवढीच विनंती करतो की हे गरीब कुटुंबातील अनुभवी उमेदवार आहेत, यांना मशाल या निशाणीवर मतदान करून प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी विनंती करतो.